नाशिक महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. उमेदवारी अर्ज आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची मोठी दमछाक होत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपकडून इच्छुक असलेले काळू काळे यांनी प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं काळू काळे निवडणूक रिंगणात ठाम राहणार अशी चर्चा होती. मात्र भाजपनं अधिकृत उमेदवार म्हणून सविता रवींद्र काळे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमधील राजकीय समीकरणं बदलली. रवी काळे त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या आग्रहाखातर काळू काळे यांनी अखेर आपला पक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला असून पक्षाच्या हितासाठी आणि एकसंघ ताकद दाखवण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून येत्या काळात सविता रवींद्र काळे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. काय सर्व आमचे गावचे प्रतिष्ठित आणि सन्माननीय सगळे आमचे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, सदस्य या सर्वांनी म्हणजे चेअरमन आमचे रमेश तात्या काळे, सेक्रेटरी रवींद्र काळे, त्याच्यानंतर आमचे अनिल काळे, अशोक उशिरे आणि जे उमेदवार आहेत आमचे रवी नाना काळे म्हणजे सविता काळे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मी माघार घेतलेली आणि पक्षानं एबी फॉर्म न दिल्यामुळं पण तरी मी या पक्षाचंच काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सोबत कायम राहणार आहे. आपण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून अर्ज भरला होता? भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून. पण आपण अपक्ष पॅनल तयार केलेला होता, काल पोस्टरही व्हायरल. हो, पण सर्वांचा सन्मान राखून पक्षासोबतच राहून पक्षाचा जो उमेदवार राहील त्याच्या पाठीमागे राहून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. काळू काळे यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप अधिक बळकट झाल्याचं चित्र असून विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपनं अंतर्गत मतभेद टाळत एकसंघ लढाईची दिशा घेतल्यानं या प्रभागातील निवडणूक आता अधिकच रंगतदार ठरणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.